प्रजासत्ताक दिनाचे शासकीय ध्वजारोहण दरवर्षी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील मैदानात होत असते। मी आता याच शिवाजी पार्क मैदानात आहे। आपण बघू शकतो कशा प्रकारे इथं तयारी सुरू आहे। इथे दरवर्षी मुंबई पोलिसांच्या सर्वच विभागांचं पथसंचलन होत असतं। त्यासोबतच इतर जे शासकीय विभाग आहेत त्याचे देखील कर्मचारी इथल्या पथसंचलनात सहभागी झालेले असतात। आपण जर ही शिवाजी पार्कातील तयारी बघतोय, आपण कशा प्रकारे मैदान तयार करण्यात आलेले आहे। सोबतच आपण जर बघितलं तर मुंबई पोलिसांचं जे अश्वदल आहे ते देखील इथे आलेलं आहे। आपण बघू शकतो की मुंबई पोलिसांच्या अश्वदलातील हे जे घोडे आहेत आणि त्यांचे जे घोडेस्वार आहेत यांच्याकडून प्रॅक्टिस सुरू आहे। उद्याच्या संचलनाची ही जी तयारी आहे ती इथे केली जात आहे। त्यासोबतच आपण बघितलं तर विविध चित्ररथ इथे आपल्याला लावलेले पाहायला मिळतील त्यामुळे उद्याच्या संचलनात नेमकं कशा प्रकारे मुंबई पोलिसांच्या विविध दलांकडून प्रात्यक्षिकं केली जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आपण जर बघितलं तर मुंबई पोलिसांचं वाहतूक विभाग असेल, त्यासोबतच दंगल नियंत्रण पथक असेल, त्यासोबत महाराष्ट्र पोलिसांचं जे नक्षली भागातील पथक आहे ते देखील इथे दरवर्षी सहभागी होत असतं। त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या ज्या गाड्या असतात त्याचं संचालन होतं। त्यासोबतच बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा विभाग असेल, त्यासोबतच अग्निशमन विभाग असेल, यांचे देखील संचलन पथक यामध्ये सहभागी झालेली असतात। त्यासोबतच विविध शालेय शाळांमधील विद्यार्थी, NCC NSSचे कॅडेट इथे या पथसंचलनात सहभागी झालेले असतात। विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात। या सगळ्यातच आपण जर बघितलं तर एक रंगीत तालीम आता इथे सुरू असलेली पाहायला मिळते। यात विशेष वैशिष्ट्य म्हणजे बृहन्मुंबई मुंबई पोलिसांचं जे अश्वपथक आहे ते विशेष आकर्षण असणार आहे। आपण जर बघितलं तर या श्वानांचं पूर्ण एक राऊंड सुरू आहे। हे घोडे इथे सर्कल करून राऊंड मारतायत आणि त्याचसोबत त्यांचे स्वार आहेत, त्यांचे इन्स्ट्रक्टर तिथे आपल्याला असल्याचे पाहायला मिळतात सोबत। त्यामुळे उद्याच्या पथसंचलनात हे जे श्वान पथकाची कौशल्य असणार, प्रात्यक्षिक असणार, ती देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। या शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री, राज्यपालांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यासोबतच सर्व वरिष्ठ अधिकारी देखील सहभागी झालेले असतात। आपण जर बघितलं तर ही याची रंगीत तालीम आपल्याला इथं पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर त्यामुळे उद्या राज्यपाल देखील या संपूर्ण पथसंचलनाचं निरीक्षण करतील आणि मार्गदर्शन करतील। कॅमेरामन योगेश गुरवसह कौस्तुभ खातू, TVNN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।